निर्णय घेतले. थोडक्यात राज्य सरकार आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक व्यवस्थित हाताळत नाही असं म्हणायचं का? मी आज आढळून करणार नाही, कारण मला हा प्रश्न कर्तृत्वात चालून कशी एकपक्षता करता येईल अशा पद्धतीनं हातभार लावायचा. पण जे आता साहेब दाखले दिले जातात त्या दाखल्यावरून संशयाचं वातावरण निर्माण होते. काल जे दाखले वितरित केले त्याच्यावरून छगन भुजबळांनी आरोप केले की खाडाखोड करून किंवा पूर्वनियोजित अगोदर तयार केलेले दाखले वितरित केले गेले. ते मी वाचलं, पण मी काही स्वतः पाहिलेलं नाही. साहेब, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल बांधून दिली. आता परिस्थिती आहे की वेगवेगळ्या जातीचे नेते एकमेकाच्या जातीला सरकारनं आजपर्यंत काय दिलं, त्यांच्या ताटात किती वाढलं, हॉस्टेलला किती काढली, संस्थांना किती पैसे दिले, इथपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे. परत अशी वेळ येईल का की विद्यार्थ्यांना सुद्धा वेगवेगळ्या जातीचे हॉस्टेल तयार करायला लागतात? असं आहे की या देशामध्ये आरक्षणाच्या संबंधित विचार आणि प्रशासकीय आदेश हा कोल्हापुरात निघाला. शाहू महाराजांनी या संबंधीचा निकाल घेतला आणि शाहू महाराजांनी निकाल घेताना त्यांनी या जातीचा त्या जातीचा अक्षरांनी विचार नव्हता. जो गरीब आहे, तो अडचणीचा आहे, तो या जातीचा असेल तर त्याची समस्या सोडवण्याच्यासाठी काही सुविधा द्यायला पाहिजे आणि त्यामुळं 50% लोकसभा आरक्षण हे शाहू महाराजांनी आणले. माझ्या मते तो व्यापक दृष्टिकोन आधी ठेवण्याची गरज आहे. राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खरं तर आयोगाच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र ज्या पद्धतीनं उत्तरं त्यांना मिळत आहेत ती कशी तुम्ही बघताय आणि आज ते हायड्रोजन बॉम्ब त्या ठिकाणी फोडणार असं सांगितलं. असं आहे की इलेक्शन कमिशन त्यांच्याकडून काही निर्णय घेतले गेले त्याच्याबद्दलची नाराजी ही देशातल्या नॉन बीजेपी जे पक्ष आहेत त्यांच्याकडे. काल पार्लमेंटचं सेशन होतं, त्याला पहिल्यांदा माझ्यासह 300 खासदार पार्लमेंटच्या बाहेर आले आणि इलेक्शन कमिशनवर मोर्चा काढून गेले. त्याच्यात राहुल गांधी होते, खरगे होते, मी होतो, सगळे सिनियर लोक. एक गोष्ट लक्षात ठेवा की 300 खासदार पार्लमेंट सोडून रस्त्यावर येतात ही काही दुर्लक्षित करण्याचा भाग नाही. आणि त्याच्यामागं दृष्टिकोन हाच होता की निवडणूक आयोगानं एकंदर बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याशी वाटाघाटी करायला, चर्चा करायला आम्ही सगळे येऊ इच्छितो असं कळवलं. पण त्यांनी सांगितलं ते तुम्ही 300 असाल नाही तर 200 असाल, कोणतेही 5 लोक द्या. तर तुम्ही कोण होता हा भाग सोडा. पण हे दुर्लक्ष करून चालणार नाही की 300 खासदार होते. हे काही लहान स्थान आहे असं नाही. लोकांनी निवडून दिलेले असे प्रतिनिधी आहेत. पण त्यांच्याशी बैठकीला सुद्धा अतिशती घालून इलेक्शन कमिशनने भूमिका घेतली. त्याला आम्ही त्यांना भेटू शकलो नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मतदारसंघ घेऊन कर्नाटकातला असेल, महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला असेल आणि तो घेऊन मतदार यादी घेऊन की इथं असा आहे, हा बदल केलेला आहे, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता हे इतकं स्पष्ट होत असताना लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावर बसावा याची खबरदारी आयोगाने घेतली पाहिजे. पण आयोगाने तो दृष्टिकोन घेतलेला नाही आणि त्याच्यावर आजचीच काही चाललं नाही. बघूया आता इथे राज्यात निवडणुका आहेत, त्याच्यात काय होतं हा प्रश्न आहे. पण या निवडणुकीच्या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास होईल अशी भूमिका आयोगाने जर घेतली
तर मला माहिती नाही की देश किती वर्ष हे सहन केले. पण साहेब, बिहारच्या इलेक्शनमध्ये आता हे कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करताय? आयोगाने एक नवीन एक बदल देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढला की आता रंगीत फोटो त्या ठिकाणी ईव्हीएम वरती असणार आहे. पहिल्यांदा जे मत पडणार आहे ते असं काल आमच्याच पक्षाचं नाशिकला